मुंबईमध्ये येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवणार नाही, अजित पवारांचा जरांगेंना इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळेल असंही विधान. पापं धुण्यासाठी सत्तेमध्ये गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात मीठ कालवू नये, जरांगेंचं अजित पवारांना उत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्याची ही प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटलांच्या कुटुंबामध्ये कुणबी नोंद सापडली. शिरूर कासार तालुका प्रशासनाचा दावा तर नोंद मिळाल्याचा आनंद, जरांगे पाटलांच्या वडिलांची प्रतिक्रिया. काही उपटसुंभ काहीही बोलून जाती जातीमध्ये भांडणं लावत आहेत. नाव न घेता छगन भुजबळांवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. आमच्या ताटातून आरक्षण नको, वेगळं ताट जरांगेंना द्यायला मदत करतो, आंबेडकरांची भूमिका. अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह परिसरातल्या बॅनरवरच्या मलिकांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण. नवाब मलिकांच्या फोटोवर फडणवीसांना प्रश्न विचारा, भाजपनं मित्र पक्षांना संपवलंय, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. तर माझी आणि भाजपची भूमिका मलिकांसोबत तीच, फडणवीसांचं उत्तर. 2019ला प्रयोग झाला आणि कट्यार पाठीमध्ये घुसली. 2022 साली आम्ही प्रयोग केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. वय झालं की थांबायचं असतं, पण काही जण अति करतात. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचं पुन्हा टीकास्त्र. तर बाप कधी रिटायर्ड होत नाही, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना उत्तर. भाजपसोबत जायला प्रत्येक वेळी हो म्हणायचे आणि मागे फिरायचे, भुजबळांचा शरद पवारांना टोला. तर उरला सुरलेला पक्ष संपवायला बाहेरच्यांची गरजच नाही, भुजबळांची आव्हाडांवरती टीका. मी दिलेल्या फॉर्म्युल्यावर उत्तर नाही, पण मी आशावादी, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर दिल्लीमध्ये जागा वाटपासह सगळ्यावर चर्चा होईल, सुळेंची माहिती. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न, पण नेते सत्तेमध्ये मशगूल. सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंचं परखड भाष्य. तर शिवडी न्हावाशेवा पुलामुळे रायगड जिल्हाही बर्बाद होणार, राज ठाकरेंचा इशारा. राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट करून दिली, टोल अधिकाऱ्यालाही झापलं. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवराचा दावा, आम्ही काम आणि नात्यांनी मतदारसंघ जिंकला. चर्चा सुरू असताना कुठल्याही पक्षानं जागांवर दावा करू नये, देवरांची प्रतिक्रिया. मला न्याय द्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. मी सेल्फीसाठी काम करत नाही, खड्डे बघून फोटोही काढत नाही. काही जण प्रसिद्धीसाठी खड्ड्यासोबत फोटो काढतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका. अजितदादांसारखे आता शिंदेही सकाळी उठून काम करायला लागलेत. दादांच्या कामाची स्टाईल शिंदेंनी घेतली. मुंबईतील विकास कामांच्या पाहणीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. ठाकरे विकास विरोधी, 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून देखावा केला. मात्र आता आम्ही रस्त्यावर उतरून कामं करत आहोत, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, उद्धव ठाकरेंची माहिती. तर ठाकरे कोणत्या तरी मंदिरामध्ये जात आहेत हेही नसे थोडके, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला.